4 सायन्स जिथे की तुम्ही तुमच्या मदर इन लॉचं अप्रुव्हल विन करण्यासाठी प्रयत्न करत आहात. कधी कधी आपण मदर इन लॉची रिलेशनशिप बिल्ड करत नसतो, नकळत त्यांचं अप्रुव्हल मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. पण हे कसं ओळखायचं? नंबर 1, त्यांच्या कौतुकावर तुमचा मूड डिपेंड असतो. त्यांनी तुमच्या स्वयंपाकाचं, कामाचं किंवा एखाद्या डिसिजनचं कौतुक केलं तर तुम्हाला छान वाटतं. पण त्यांनी काहीच बोललं नाही किंवा दुसऱ्या कोणाचं कौतुक केलं तर तुम्ही आतून डिस्टर्ब होता. ते झालं पहिलं साईन. दुसरं साईन, तुम्ही गरजेपेक्षा जास्त प्रूफ करण्याचा प्रयत्न करता. मी एक चांगली डॉटर इन लॉ आहे, मी घरासाठी खूप करते, मी सगळ्यांची काळजी घेते. हे सतत ऍक्शन्स मधून प्रूफ करत राहता आणि रेकग्निशन मिळालं नाही की मनात प्रश्न येतो, मी एवढं करूनही माझी किंमत का नाही. नंबर 3, त्यांना नाराज करण्याची तुम्हाला भीती वाटते. तुम्हाला काही वेगळं करायचं असतं, पण पहिला विचार येतो, व्हॉट मदर इन लॉ विल फील. म्हणून मग स्वतःची इच्छा, प्लॅन किंवा ओपिनियन पुन्हा पुन्हा तुम्ही मागे ठेवता. नंबर 4, त्यांच्या बिहेवियरवरून तुम्ही स्वतःची व्हॅल्यू ठरवता. त्या प्रेमाने बोलल्या इज इक्वल टू मी एक्सेप्टेड आहे. त्या थोड्या दूर राहिल्या, मी काहीतरी चुकीचं केलं का? त्यांचा मूड बदलला की तुमची इमोशनल स्टेट सुद्धा बदलते. सो डिअर लवली डॉटर इन लॉज, पॉज अँड थिंक. तुम्ही खरंच मदर इन लॉशी तुमच्या एक हेल्दी रिलेशनशिप बिल्ड करत आहात की अजूनही नकळत त्यांच्याकडून तू चांगली सून आहेस हे ऐकण्याची वाट पाहत आहात? लक्षात ठेवा, रिस्पेक्ट आणि अप्रुव्हल या 2 गोष्टी वेगळ्या आहेत. हेल्दी रिलेशनशिपमध्ये रिस्पेक्ट महत्वाचा आहे, पण तुमची सेल्फ वर्थ कोणाच्या अप्रुव्हलवर डिपेंड असण्याची काहीही गरज नाही. जर तुम्हाला अशा बऱ्याच टिप्स आणि बऱ्याच गोष्टी रिलेटेड टू युअर मदर इन लॉ अँड हजबंड जर हव्या असतील तर सबस्क्राईब टू माय चॅनल राईट नाव. फॉलो दिस Instagram पेज राईट नाव. थँक यू. बाय.